नमस्कार. मावळच्या राजकारणात एक मोठा निकाल समोर आलाय. एक असा निकाल ज्याने अनेकांना विचार करायला लावलाय. तर मग ह्या बदलामागचं नेमकं कारण काय आहे? चला जरा खोलात जाऊन बघूया. आपण काही महत्वाच्या गोष्टींवर लक्ष देणार आहोत. सगळ्यात आधी मावळची खरी ओळख काय आहे, मग बघू की 2024च्या निकालाचे आकडे काय सांगतात. हा जो राजकीय भूकंप झालाय तो का झाला त्याचं विश्लेषण करू, आणि मग शेवटी इथून पुढे शासनासाठी काय मार्ग असू शकतो यावरही बोलू. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण मावळला समजून घेऊया. ही फक्त एक जागा नाहीये. ही एक अशी भूमी आहे जिथे शेती आहे, मोठे उद्योग आहेत आणि त्याचवेळी लोकांच्या रोजच्या जगण्यातल्या समस्यासुद्धा आहेत. सगळं काही एकमेकांत गुंतलेलं. तुम्ही बघा, पुणे मुंबईच्या अत्यंत महत्त्वाच्या पट्ट्यात वसलेला हा मतदारसंघ आहे. त्यामुळे इथे तुम्हाला एका बाजूला ग्रामीण शेतकरी दिसतील आणि दुसऱ्या बाजूला मोठे औद्योगिक पट्टे. दोन्हीचे एक वेगळंच मिश्रण आहे हे. म्हणजेच इथे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कथा घडत आहेत. एकीकडे शेतीवर अवलंबून असलेला परंपरेशी जोडलेला समाज आहे आणि दुसरीकडे तळेगावसारख्या भागातून कंपन्या बाहेर पडत असल्यामुळे नोकरीसाठी धडपडणाऱ्या तरुणांची चिंता आहे. हीच ती अस्वस्थता आहे. बरं, आता थेट येऊया आकड्यांवर. 2024च्या निवडणुकीत लोकांनी जो कौल दिलाय तो बघूया, कारण हे आकडे खूप काही सांगून जातात. एक मोठा आणि स्पष्ट निकाल. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा आकडा, मतदानाचा टक्का 72.59%. ही काही सामान्य गोष्ट नाहीये. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये: इथले मतदार किती मोठ्या संख्येने बाहेर पडलेत, ते किती जागरूक आहेत आणि त्यांना काहीतरी बदल हवा होता. आणि निकाल अजिबात चुरशीचा नव्हता. महाविकास आघाडीच्या बाजूने जवळपास 68% जास्त मतं गेली, म्हणजे 2/3पेक्षाही जास्त. हा एकतर्फी आणि जबरदस्त कौल होता. आणि विजयाचं अंतर बघा, तब्बल 1,08,000पेक्षा जास्त मतांनी विजय. हा आकडाच विजयाचं भव्य स्वरूप स्पष्ट करतो. ही काही छोटी मोठी आघाडी नाही. पण थांबा, हा फक्त एक विजय नाहीये. या निकालाने एका युगाचा अंत केलाय. तब्बल 25 वर्षांपासून असलेलं एक राजकीय वर्चस्व मोडून काढलंय. त्यामुळे हा एक राजकीय भूकंपच आहे. तुम्ही विचार करा, 1995 पासून ते 2019 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 25 वर्ष मावळ हा भाजपचा गड मानला जात होता. 2019मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने या गडाला सुरुंग लावला आणि आता 2024च्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब केलंय की आता परिस्थिती बदलली आहे. तर मग खरा प्रश्न हा आहे की जमिनीवर असं काय घडलं की इतका मोठा बदल झाला? जे लोक रस्त्यावर उतरून कष्ट घेऊन काम करतात त्यांनाच याचा फायदा मिळतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आणि इथेच आपल्या संविधानाची ताकद दिसून येते. ते प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा आणि माहितीच्या आधारावर आपलं मत बनवण्याचा अधिकार देतं. हा वाढलेला सहभाग त्याचंच एक प्रतीक आहे. ठीक आहे, मग आता या निकालामागची कारणं शोधूया. हे का घडलं? हे इतकं सोपं नाही की एक जिंकला आणि दुसरा हरला. यामागे आघाड्यांमधील अंतर्गत राजकारण आहे, मतदारांच्या बदललेल्या अपेक्षा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या स्थानिक समस्या आहेत. गंमत म्हणजे समस्या दोन्ही बाजूंना होत्या. महाविकास आघाडीतही काही प्रमाणात अंतर्गत मतभेद होते, पण भाजप आघाडीसमोरचं संकट मोठं होतं. तिथे कार्यकर्त्यांमध्येच बंडखोरी झाली आणि ते आपला अधिकृत उमेदवार देऊ शकले नाहीत. यामुळे त्यांची पारंपरिक मतं विभागली गेली आणि मतदारांनी स्थिरतेच्या बाजूने कौल दिला. आता मावळची सामाजिक रचना बघा. इथे बहुसंख्य समाज मराठा आणि कुणबी आहे, पण त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे येथे राजकारण करायचं असेल तर या सगळ्यांच्या गरजा समजून घ्याव्या लागतात, त्यांच्याशी बोलावं लागतं. आणि मतदार कोणत्या मुद्द्यांवर बोलत होते? मोठ्या राष्ट्रीय मुद्द्यांवर नाही, तर त्यांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित तक्रारींवर. लोणावळ्यातली वाहतूक कोंडी, तरुणांमधली बेरोजगारी, रस्त्यांवरचे अपघात, विजेचा आणि पाण्याचा लपंडाव आणि अर्धवट राहिलेले प्रकल्प, हे होते खरे मुद्दे. बरं, मग अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत एक विजयी रणनीती कशी तयार करायची? याचं उत्तर एका 4-स्तरीय आराखड्यात मिळतं. यालाच आपण एक प्रकारचा ब्लूप्रिंट म्हणू शकतो. याला चतुर्मुख सिद्धांत असं नाव दिलंय. याचे 4 भाग आहेत. पहिला, निवडणूक आघाडी म्हणजे थेट विकासाच्या मुद्द्यांवर भर देणं. दुसरा, संघटनात्मक आघाडी म्हणजे बूथ लेव्हलपर्यंत कार्यकर्त्यांचं जाळं मजबूत करणं.
तिसरा, कथा मांडणी म्हणजे विकास आणि विश्वास अशी एक सोपी गोष्ट लोकांपर्यंत पोचवणं. आणि चौथा, संसाधनं म्हणजे व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणं. या सगळ्याचा गाभा काय आहे? तो खूप सोपा आहे. प्रचाराचा संदेश अगदी स्पष्ट हवा. मावळची प्रगती आमच्यासोबत. लोकांच्या ज्या खऱ्या समस्या आहेत, जसं की ट्रॅफिक किंवा नोकरी, त्याच तुमच्या प्रचाराचा आधार असल्या पाहिजेत. आणि हे करत असताना, विशेषतः डिजिटल साधनांचा वापर करताना, लोकांच्या गोपनीयतेचा आदर करणं महत्त्वाचं आहे. भारताचा डेटा संरक्षण कायदा याच संमती आणि पारदर्शकतेवर भर देतो. तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या सगळ्या विश्लेषणाचा अर्थ काय? मावळचं भविष्य काय सांगतंय? एक जागृत मतदारसंघ म्हणजे नेमकं काय? एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. राजकारणात आपली जागा सुरक्षित आहे हा विचारच सगळ्यात धोकादायक असतो. कारण तो तुम्हाला आत्मसंतुष्ट बनवतो. आणि मावळच्या लोकांनी हेच दाखवून दिले की ते आता लक्ष ठेवून आहेत. जो काम करेल त्यालाच संधी मिळेल. आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो, जेव्हा मतदार इतका जागरूक आणि संघटित असतो, तेव्हा भविष्यात कोणताही पक्ष मावळला गृहीत धरण्याची हिंमत करेल का, याचं उत्तर येणारा काळच देईल. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 08042041602 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणापलीकडचं उद्देश.